किंवा काय सांगू मी या संतांचे उपकार. दोन पाठ आहे. मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेवी तो हा पाय जीव थोडा. सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेवी तो हा पाय जीव थोडा. तुका मने वत्स धेनुवेची चित्ती किंवा तुका मने वत्स धेनु एक चित्ती तैसे मजवेती सांभाळीत काय द्यावे त्याशी भावे उत्तराई ठेवित हा पायी जीव थोडा. नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मैंकाराय नमः शिवाय. ओम नमो जपं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम नमो यद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधार तुझी. आता वंदु वाग्विलासिनी जे चातुर्य कला स्वामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमिनी मिया. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तवेदी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग सर्वांच्या पाठातला आहे. सेवेसाठी निवडलेला आहे. काय सांगू आता संतांचे उपकार भज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी भावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा. हा अभंग याच्यामध्ये संतांनी केलेल्या उपकाराची जाण किंवा काय उपकार केले हे तुम्हा मला सांगितलेले आहे. त्याच्यात मुख्यत्व या अभंगातून 3 विशेषणं लागतात. जागविती, शिकविती आणि सांभाळविती. 3 विशेषणं या अभंगाला आहेत. म्हणून या ठिकाणी संत हे उपकारासाठीच आलेले असतात. त्यांचं कर्तव्य म्हणजे काय आहे? एकमेव उपकार. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. दुसरे कार्यच काही नसतं. मग या ठिकाणी संत हे उपकार करण्यासाठी येतात. आणि तुम्ही आम्ही सुद्धा
उपकारासाठीच आलो. असं नाही की संतांनीच उपकार करायचे आणि आम्ही काहीच करायचं नाही. प्रत्येकाकडून असं असणार एकमेकावर आपण उपकार करण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी आता हा अभंग माझ्या बुद्धीला झेपेल तसा, जसे हनुमंतराया किंवा या ठिकाणी असे असणारे महादेव आहेत, उमापती आहेत, ते जशी बुद्धी देतील त्या प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करेल. हे काही कुठून संस्थेवरून काही शिकून आलेला नाही. रोज भोंडे फुटणारा माणूस आहे, दारा जमेल तसं अभंग सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला याच्यावरूनच कळलं असं की फेटा कसा आहे. भास्कर महाराज बरोबर आहे की या ठिकाणी या कीर्तनाला सहकार्य करण्यासाठी आमचे भास्कर महाराज सोन्नेकर आहेत. त्याचप्रमाणे इकडे एरंडेश्वरकर आहेत, हे ओंकारनाथ का रेधुरेकर मृदुंगाचार्य, आरळकर आणि मला काही ओळखी नाहीत. बरं भास्कर महाराजांच्या आमच्या बऱ्याच दिवसापासून आहेत बरे. म्हणून या ठिकाणी सर्वांच्या साथीनं हे साधा भोळा महाराज आहे, सर्वांनी सांभाळून घ्यावं. तसंच श्रोते मंडळीनं सुद्धा काही जर माझ्याकडून चुकीचे शब्द केले असतील ते मला क्षमा करायला. ज्याप्रमाणे माऊली म्हणतात, जैसा स्वभाव माय बापाचा, जरी अपत्य बोले बोबडी वाचा, तरी अधिकची संतोष तयाचा आथी. म्हणूनच म्हणतात चुकलं तर मला सांग. एखादं लेकरू लहान बोबड जरी बोललं तर ते आई वडिलाला कसं वाटतं, गोड वाटतं. असंच बऱ्याच दिवसाखाली मुलगा झाला, म्हणजे उतरत्या वयामध्ये एका श्रीमंत माणसाला मुलगा झाला. 12 वर्ष झाले त्याला बोलतच नव्हतं, पण 12 वर्षाच्या नंतर ते बोलायला लागलं. पण ते असं बोलू लागलं महाराज की आईला म्हणू लागलं बाबा, आणि बाबाला आई म्हणू लागलं. तरी सुद्धा आई वडिलाला काय वाटू लागलं, अहो बोलतच नव्हतं पण हे बोलायले. म्हणून ते काय होते आपण समजून घ्यायचं, ज्या वेळेला आई म्हणते ना त्यावेळेला ते बाबाला आवाज द्यायचा, असं समजून घ्या. येऊ वय तो वयामध्ये आला, 18 वर्ष झाली आणि त्याला पाहुणे बघायला आले. ठीक आहे, मग बाबा त्याच्या अशा असणारे किराणा आणण्यासाठी दुकानावर गेले आणि गेल्याच्या नंतर तितक्यात हे पाहुणे आले आणि याला सांगितलं होतं, पाहुणे आल्याच्या नंतर पाय धुवायला पाणी दे, अंथरूण टाक, राम राम कर, सर्व काही शिकवलं होतं. यांनी व्यवस्थित केलं. पाहुण्याला अंथरूण टाकलं, पाहुणे बसलेले आहेत आणि एका पाहुण्याने विचारलं बाबा कुठे गेले. त्यांनी सांगितले आतमध्ये स्वयंपाक करायले. त्याच बरोबर होतं भारत. आणि आई कुठे गेली तर बाजार आणायला गेली. तसं माझं काम आहे महाराज, समजून घ्या. आमचे दत्ता पाडवे त्यांचं नाव का घेतलं नाही, त्याला एकच कारण आहे, ती माझ्या घरची आहे. तुम्ही चल घरचाच मोठेपणा सांगायला, कारण जीवलग मित्र आहेत आणि गाव शेजारी आहे. गाव तर शेजारी आहेच पण जमिनीचे सुद्धा आम्ही शेजारी आहोत. एकदम जिव्हाळा त्यांचा माझा आहे. अगदी उत्तम असे असणारे सिस्टम चालवतात, त्यांनाही धन्यवाद. म्हणून या ठिकाणी मी काय सांगू लागलो की माझं जे बोलणं आहे ते समजून घ्या. ठीक आहे, आता आपण जे आलो आणि संत जे आले, संत आले उपकारासाठी. तुम्ही आम्ही सुद्धा उपकार करण्यासाठीच आलो. ठीक आहे,
आणि ज्याच्याकडून परोपकार होत नाही त्याला माणूस म्हणता येत नाही. आपण 2 म्हशी एका खुंट्यावर बांधल्यात, एका दावणीमध्ये चारा टाकलाय, दुसरी म्हैस काय करते, तिच्या पुढचा अगोदर खाते आणि नंतर आपला खाते. मग आपण तसं करायचे का? नाही. आपण सुद्धा उपकारासाठी आलोत आणि बऱ्याच लोकांनी उपकार केलेले आहेत. जर आपण स्वातंत्र्य चळवळीमध्ये पाहिलं, ज्या वेळेला ब्रिटिशच्या या इंग्रजांचं आपल्यावर राज्य होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यावेळेला जे काही क्रांतिसिंह त्यांनी बलिदान केलं त्याच्यापैकी असा असणारा एक भगतसिंग नावाचा आहे. भगतसिंग, राजगुरु आणि महाराज एक काय सुखदेव, या तिघांना नाही एकाच वेळेला फाशी झालेली. या भगतसिंगाचा जन्म पाकिस्तान मध्ये झालेला आहे. मला वाटतं 28 सप्टेंबर 1907 या रोजी भगतसिंगाचा जन्म झाला आणि फाशी झाली विशेषण 28 मार्च 1931 ला. म्हणजे मधला जो काळ आहे, फक्त भगतसिंग हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये 30 वर्ष जगले, 30 वर्ष. ठीक आहे. आणि ज्या वेळेला हे लाहोरच्या अशा असणाऱ्या त्या जेलमध्ये बंद होते, हे तिघे जण, यांच्यावर काय खटला होता, तर यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली होती, गोळ्या घातल्या होत्या. त्याचं नाव आहे जॉन. त्या अधिकाऱ्याचं नाव आहे जॉन. त्या जॉनला गोळ्या घालून ठार केलं होतं. आणि भगतसिंगाच्या वकिलाचं नाव होतं प्राणनाथ मेहता. आणि तिथला जेलर जे होता ना, तोही एक सिंग नावाचा होता. अशा प्रकारे ज्या वेळेला या तिघांना फाशी ठरली, फाशी झाली 1931 ला. 26 मार्च 1931 ला. तर ती फाशी 1 दिवसाने अगोदर देण्यात आली महाराज. 25 तारखेला फाशी देण्यात आली. का देण्यात आली त्याचं एकमेव कारण होतं, हा जो जनसमुदाय होता त्या भगतसिंगाला फाशी झाली म्हणून मोर्चे निघू लागलेले आहेत. इकडे आपला समाज खवळलेला पाहून इंग्रज सरकारने काय केलं, या तिघा जणांना आदल्या दिवशी पहाटे 4 वाजता फाशी दिली. भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव. आता 23 वर्षाचा काळ या स्वातंत्र्यासाठी, देशासाठी जगले. त्याचा उपकार आहे की नाही आपल्यावर? आज भारताला रहने के मौसम बहुत है, जान देने की रहने के मौसम बहुत है, मगर जान देने की म्हणूनच या भारताला स्वातंत्र्य मिळालं. महात्मा गांधीच्या जलोजाव घोषणेनं हे स्वातंत्र्य मिळालेलं नाही. भारत सैनिकांनी लढा दिला, क्रांतिसिंहांनी लढा दिला आणि आपला देह या देशासाठी खर्च केला.
हर हर मा 23 वर्ष फक्त जीवन जगले. 23 वर्षात फाशीवर लटकावलं त्यांनी. आणि तिथून आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं 1942 ला. 23 वर्ष जगले. 21 पासून 42 ला मिळालं. म्हणजे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवाला फाशी झाल्याच्या नंतर 15 वर्षाच्या नंतर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. बघा, आम्ही तुम्ही सुद्धा एकमेकावर उपकार करण्यासाठी चालू. असं नाही समजायचं की संतांनीच उपकार करावेत. आणि आपण जर उपकार आपल्याकडून होत नसतील तर माणूस म्हणून जगण्याचा किंवा मनन घेण्याचा अधिकार आपल्याकडे नाही. म्हणून या ठिकाणी एक ओवी आहे, गणेश पुराणामध्ये आलेली आहे. नील किंवा चुके म्हणून प्रयत्न करून शरीरी शक्ती असोनी फार, जो नर न करी पर उपकार, तो मानवती नव्हे सर्वता, ग्राम सुकर जाणार. महाराज काय म्हटले, त्याला ग्राम सुकर म्हणा. सुकर म्हणजे अहो ज्याच्या अंगात खूप शक्ती आहे, रस्त्यांनी चाललाय, एखाद्या माणसाला ओझं झालंय, त्याच्या डोक्यावरचा भारा खाली उतरून ठेवायला काय हरकत आहे? ठेवावं. ज्याच्या अंगामध्ये बळ आहे त्यांनी आपल्या शक्तीचा उपयोग करावा कुठं ना कुठं तरी, परोपकारासाठी खर्च करावी. आणि असं जर करत नसेल तर त्याला गावात फिरणारा डुक्कर समजा म्हणतात महाराज. मी म्हणत नाही, नका दे. महाराजांनी प्रमाण दिलं. नका देऊ दूध दयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. दुधामध्ये सार आहे, नका देऊ दूध, पण कमीत कमी ताक तरी द्या. आता ताकद कुणाच्या घरी होईना, ताक तर द्या तरी कुठून. सर्व आपलं सगळं दूध असं असणार डेअरीला चाललंय. आणि हे जुन्या काळातला महाराजांचं प्रमाण आहे. आता होते कोण्या घरी, असं नाही की कोण्या घरी ताक होत नाही, होते गावामध्ये काही जातून घरी. पण ती म्हशीला पाजवते पण माणसाला खायला देत नाही, तिथं ती लाच पाजवते. हे आपल्या माणसाकडे असं असणारा हा जो चिंबूसपणा आहे, अल्पबुद्धी आहे. म्हणून आपल्याकडून सुद्धा असा असणारा परोपकार व्हावा. आता या ठिकाणी साधकाने प्रश्न विचारलाय तुकाराम महाराजांना, महाराज तुम्ही सांगता काय सांगू आता मी या संताचे उपकार. ते काही उपकार सांगता येत नाहीत का? आपण सांगतो ना, एखाद्यानं जर आपल्यावर काही उपकार केले, अडचणीच्या काळामध्ये मदत केली, आपण सांगू शकतो या माणसाने मला एवढे लाख रुपये दिले. तसं सांगा ना आम्हाला. त्यावेळेला प्रश्नाचं उत्तर दिले तुकाराम महाराजांनी. महाराज म्हणतात, जसं समुद्रामध्ये पाणी आहे, त्या समुद्रातलं पाणी कोण्याच मीटरनी, घन मीटरनी नाही ना, कोण्याच मापाने मोजता येत नाही. किती पाणी आहे ते सांगता येत नाही, मोजता येत नाही. तेवढे अशा असणारे उपकार संतांचे आमच्यावर. म्हणून काय हा शब्द वापरलेला आहे. प्रश्नार्थक चिन्ह आहे तिथं, जर व्याकरणाच्या दृष्टीनं पाहिलं आपण. एखाद्या गावामध्ये श्रीमंत माणूस असतो, काही गावचे पाहुणे आल्याच्या नंतर त्या माणसाचं कसं, त्याला काय बघायचं बाबा, त्याचं काय सांगावं. श्रीमंती त्याची काय सांगावी, म्हणजे अफाट श्रीमंती आहे, म्हणजे बोलता येत नाही. तसे संतांचे जे उपकार आहेत ते या वाचेनं सांगता येत नाही. न पुरेही म्हणतात एवढे उपकार केले मी ते सांगू शकत नाही. बाप न करी आईशी माय. आपल्या आई वडिलांनी सुद्धा आपल्यावरती उपकार केलेले नाही. जे संतांनी केलेत का ते आई वडिलांनी सुद्धा केलेले नाही. कारण आई वडिलांनी आपल्याला काय शिकवलं,
प्रपंच करण्यातच शिकवलं, आपल्या व्यवहारातच असणारं ज्ञान शिकवले. आणि या प्रपंचामध्ये, या व्यवहारामध्ये, संसारामध्ये काही सुख आहे का? सुख आहे त्यामध्ये? या संसार काही कोठे आली या संसारी, वाया हव भरी होऊ नका. हाव भरली आपल्याला हाव आहे. आज तरी सुख मिळेल, उद्या तरी सुख मिळेल. हे सर्वांची जी धडपड चालली तुमची आमची, ही सुखासाठी चाललेली. मग सुख मिळवण्यासाठी आपल्याकडे काय लागतं? धनसंपत्ती लागते. याच्याशिवाय सुख कुठे मिळणार आहे आपल्याला? म्हणून आपण सुखाचा शोध करायला निघालो, पण मार्ग आपला चुकीचा झालेला आहे. चुकीच्या मार्गाने आपण सर्वजण धावायलो. नोकरी वर्ग नोकरी करायला, पैसा कमवायला सुखासाठी. व्यापारी व्यापार करायला, पैसा कमवायला सुखासाठी. शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करायला, पैसा मिळवण्यासाठी, सुख मिळवण्यासाठी. पण सुखाचा पत्ता लागला नाही. आता मला सांगा, आपल्याला जायचे परभणीला आणि निघालो नांदेडकडे, केव्हा लागेल परभणी? मार्ग बदललाय आपला, मार्ग चुकीचा झालेला आहे. ज्या मार्गाने सुख आहे ते मार्ग आपल्याला संतांनी दाखवून दिलेला आहे. सुखाचा महाराज म्हणू लागले, संतांनी विचार केला, ते सर्वजण सुखाच्या पाठीमागे लागलेत, पण यांना सुख मिळत नाही. आणि संतांचं हृदय हे फार कोमल असतं. हे तुम्ही आणि जरा दुःखामध्ये पडलो तर तळमळ कुणाला लागते? संतांना लागते. उडत हे जन न देखवे डोळा, मन होई कळवळा येतसे. यांचा मार्ग चुकायला व्हावा, हे की नाही, चुकीचा चाललाय, म्हणून यांना सरळ मार्गाला लावावं, याच उद्देशाने केलेले ते उपकार आहे. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते, येण्याची पंथे चालू जाता, न पडे कोणता काही कृतीचे. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर आपण चाललो, मग आपल्याला कुठे अडचण येणार नाही, कुठं काही असं असणार आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होणार आहेत. सुखही सुखी, पण आपण आशेच्या, सुखाच्या आशेच्या पाठीमागे. सर्व सुखाची आशा जन्म केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशीन पावला, माया भेष्टीला शिव माझा. प्रमाणे योग्य दिलेले. कारण काय योग्य दिलेले? आपल्या सप्ताहाला किती वर्ष झाली अन्न? 45. आता 45 गुणिले महाराज किती? एका सप्ताहातले महाराज 7 दिवसाचे 7, पूजेचा एक 8 आणि कार्याचा 9. 45 गुणिले 9. आता हे जर आपण गुणाकार केला तर किती कीर्तन ऐकले आपण? पुष्कळ ऐकले. बरं, इथे कीर्तनच बसल्याच्या नंतर कीर्तन पुन्हा ऐकायचे, पुन्हा ऐकायचे. इथे कीर्तन ऐकण्यासाठी लागतंय काय? गाणं लागतात, बरोबर आहे. तुम्ही एवढे कीर्तन ऐकले, आता मागचं सोडा. पहिल्या दिवशी महाराजांनी कोणता अभंग घेतला आणि काय चिंतन केलं हे आहे का? कान ऐकण्याचं काम करते कान, पण ते ऐकण्यापुरतच करते. ते चिंतन आपल्याला इथं साठवावं लागतं, तरच आपल्याला सांगता येईल. अहो, एका मूर्तिकारानं काय केलं, 3 मूर्त्या आणल्या विकण्यासाठी. 3 मूर्त्या, एक सारख्या हुबेहूब मूर्त्या. आता मूर्त्या म्हणजे माणसाची आकृती, एका धातूच्या, काही फरक नाही. उंची तेवढीच, जाड तेवढ्याच,
दिसायला कलर लावलेले तसेच अजिबात किंचित सुद्धा फरक नाही. त्या विकण्यासाठी मांडल्या. त्या गावामध्ये सर्व लोक जाऊन विचारू लागले, महाराज ही मूर्ती केवढ्याला आहे? त्यांनी सांगितलं 10,000 रुपये. दुसरी 5,000 रुपये. तिसरी 1,00,000 रुपये. आता गेलेलं गिराईक मूर्ती पाहिल्याच्या नंतर विचार करू लागला, एक 5,000ची, एक 10,000ची, 1,00,000ची. मूर्त्या तर दिसायला एकच धातूच्या आहेत, सारख्याच आहेत, आणि एवढा किमतीमध्ये फरक कसा? त्या ठिकाणी एक जाणकार माणूस गेला मला, आणि त्यांनी काय केलं, एक काडी घेतली, काडी बारीकशी काडी घेतली आणि त्या मूर्तीच्या कानामध्ये घातली. पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये घातली, ती काडी अर्धी आतमध्ये गेली आणि मध्ये टचू लागली, बाहेर येऊ लागली. आत घुसत नव्हती ती काडी. दुसऱ्या मूर्तीकडे गेली, सरळ काडी घातली, या काना वाटून या काना वाटी बाहेर निघाली. आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये ज्या वेळेला घातली त्यावेळेला ती इकडून बाहेर आली नाही, आतमध्ये सरळ. जी काडी आतमध्ये घुसली ती 1,00,000 रुपयाची मूर्ती. तसं श्रोत्यामध्ये असणारे नमुने आहेत महाराज. कथा ऐकणं, कीर्तन ऐकणं आणि ऐकून असं असणार जमत नाही. त्याचं आपल्याला चिंतन करावं लागेल, निधिध्यास करावा लागेल. आपण काय ऐकलंय काय नाही हे जर परत त्याची आपण आठवण केली तर नक्की आपल्या लक्षात राहील की रात्री आपण काय ऐकलं. म्हणून या ठिकाणी नुसते कान जमत नाही, नाही तर कान कथेकडे चित्त, या ठिकाणी चित्ताची गरज आहे. म्हणून या ठिकाणी महाराजांनी सांगितलं, आता आपल्याला अर्धा तास वेळ उरला, 10 वेळ आहे आपल्यासाठी, अर्धा तास आहे. अर्धा तासामध्ये काय बोलणं जे होईल ते बोलण्याचा प्रयत्न करू. साधकाने विचारलं, महाराज तुम्ही म्हणता संतांनी एवढे उपकार केले, एवढे उपकार केले, एवढे उपकार केले, जे सांगता येत नाही. मग या पृथ्वी तलावर अनेक जणांनी उपकार केलेले आहेत, एकट्या संतांनीच नाही. आकाशामध्ये रोज असा असणारा सूर्य उगवणार आहे, त्या सूर्याने सुद्धा आपल्यावर उपकार केलेले आहेत. आज रात्र झाली, उद्या सूर्य नाही उगवला तर काय होईल? व्यवहार सगळे बंद पडतील, माणसं जिवंत राहणार नाही. बरं, त्या सूर्याच्या किरणामुळे होतं काय की आपलं जे शरीर आहे त्या किरणामुळे आपल्या शरीरामध्ये प्रतिकार, रोग प्रतिकार शक्ती निर्माण होते. जे लहान बाळ आहेत ना, त्या लहान बाळाला कवळ्या उन्हामध्ये घेऊन बसवतात, त्याचं शरीर असं असणारा काय होईल? निरोगी होईल. त्याला कुठलेही रोग असा असणारा बाधा करणार नाही. ते सूर्याच्या किरणामध्ये त्याची शक्ती आहे. सूर्याच्या किरणामुळे अशा असणाऱ्या वनस्पती वाढतात. आपण शेतात पेरलेले पीक सुद्धा वाढतात, हिरवागार रंग येतो त्यांना. तुम्ही म्हणताल ते कसं? आम्ही खत टाकायला म्हणून यायला हिरवा नाही महाराज, खत तर लागेलच, पण सूर्याच्या किरणाशिवाय अशा असणारी वनस्पती जगू शकत नाही किंवा निरोगी राहू शकत नाही. तुम्ही बघा ना, नवरात्रमध्ये आपण काय टाकतो? घटस्थापना करतो आणि आतमध्ये खोलीत एखाद्या काय करतो? धान टाकतो ना. त्या धानाला कलर कसा आहे भास्कर महाराज? पिवळा आहे ना, आणि काडी अशी कच्ची आहे त्याची. बघा, टणकपणा आहे का त्याच्यामध्ये? नाही. मग सूर्याच्या किरणाची गरज आहे महाराज. पण तुकाराम महाराजांनी सांगितलं, सूर्याचे जरी उपकार असतील पण सूर्य काय करतो? निरंतर उपकार करत नाही. संतांचे उपकार आपल्याला काय? निरंतर आहेत, अहोरात्र आहेत, जागविती. मग साधकही साधा नव्हता महाराज. साधकाने विचारलं, महाराज तुम्ही म्हणता जागविती, निरंतर जागविती, 24 तास झोपूच देत नाही. जागवणे म्हणजे जागवतात कुणाला? झोप येत्या माणसाला, आणि झोप ही माणसाला आवश्यक आहे. कमीत कमी 6 तास तरी आपल्याला झोप पाहिजे.
आणि त्याला झोपच येत नाही ना, मग लगेच काही दिवसाने त्याच्या माइंडवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शास्त्र सुद्धा सांगतात की झोपेतल्या माणसाला जाग करू नये. मग पाप लागतं, मोठं पाप लागतं. जेवणाऱ्या माणसाला पात्रावर उठू नये, झोपेतल्या माणसाला जाग करू नये. हे शास्त्र सांगते बा तुम्हाला महापाप लागेल. आणि तुम्ही म्हणता संत असे असणारे निरंतर जागवता, झोपूच देत नाही. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं या झोपेतलं नाही ते. झोप ही अज्ञानाची लागलेली आहे त्यांना. कशाची लागलेली? अज्ञानाची. ते आपल्या कर्तव्याला विसरलेत, आपल्या कर्तव्याला विसरलेत. आणि दुसरी गोष्ट आत्मस्वरूपाला विसरले. मी कोण आहे आणि माझं कर्तव्य काय आहे याची त्याला जाण राहिलेली नाही. आपल्याला आहे का जाण? आपण म्हणतो मी माणूस आहे, पण माणसाची काय कर्तव्य आहेत या कर्तव्याला विसरलो. आपल्याला मी सुद्धा म्हणता येत नाही. आपल्याला म्हणता येत नाही. देवाला सुद्धा मी ब्रह्म असं म्हणता येत नाही. कमीपणा येतो त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी दुसरा उपकार सांगितला साधकांनी बाबा. रवी चंद्र घना वृक्ष. चंद्र आहे, चंद्राचे अनंत उपकार आपल्याला. चंद्र अमृत आपल्याला तो देत असतो. आपल्याला डायरेक्ट मिळत नाही, ते इनडायरेक्ट मिळतं. डायरेक्ट मिळत नाही. ते म्हणतात द्या मला चंद्राचा अमृत पिऊ द्या. डायरेक्ट मिळत नाही. पण आपल्या जे काही शेतामध्ये धान्य आहे त्या धान्याला अशा तऱ्हेच्या चंद्र अमृतामध्ये त्याची काय होते? वाढ होते. वाढ. प्रत्येक वनस्पतीची वाढ अशी असताना रात्रीला होत असते, दिवसा होत नाही. पालवी नवीन कोवळी फुटते ते रात्रीमध्ये फुटते, दिवसा वाढत नाही. म्हणून या ठिकाणी त्याचेही उपकार आहेत. पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं बाबा महाराजांनी चंद्राचे उपकार आहेत पण निरंतर नाहीत ना. अमावस्येची रात्र आली की गडद अंधारे अंधारे, प्रकाशही नाही, चंद्र अमृतही नाही, काहीच नाही. ते सुद्धा त्या ठिकाणी कमी पडते. म्हणजे संतांच्या तुलनेमध्ये बसत नाही. आता रवी चंद्र घना. घना म्हणजे असा असणारा मेघ. मेघ असा असणारा उदार आहे की नाही. पण तो आपल्याला पाऊस देतो. आणि त्या पावसामुळे या भारत देशामध्ये जवळपास एकूण अशा असणाऱ्या 350च्या पुढे महानद्या आहेत, मोठ्या नद्या 350. त्या सगळ्या नद्यांना तळोबा असणारे वाटते, जागोजागी असणारे तलाव बांधले, बंधारे बांधले, आपली शेती भिजायली आहे की नाही. आपल्याला त्याच्यावर पिकं घेता यायले. पिण्यासाठी पाणी आहे, सर्वासाठी पाणी आहे. किती मेघाचा असं असणारा उदारपण आहे. तरी महाराजांनी प्रमाण दिले त्याला, ते सुद्धा संत उपकाराला पुरवत नाही. मेघ उदार की आपले पिकं काय होतात? पडून जातात. आणि काही वेळेला पेरणी झाली की पाऊस उघडते आणि मग निघालेलं कोवळं धान आपलं काय होते? करपते. आहे उदार पण निरंतर असा जेव्हा पाहिजे तेव्हा ते आपल्याला देत. वृक्ष आता या पृथ्वी तलावर जेवढे काही वृक्ष आहेत एकही वृक्ष असा नाही की ते उपयोगाचा नाही. आपल्याला ते माहित नाही वृक्ष कशाला चालतो, ते कशाला चालतो.
सगळे जे काही आयुर्वेद आहे 4 वेदापैकी जो आयुर्वेद आहे ते आयुर्वेदाचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला कळेल कुठली वनस्पती कुठल्या रोगावर अशी असणारी औषधी आहे. आपल्याला माहीतच नाही महाराज. हिंदू धर्मामध्ये किती वेद आहेत, किती पुराण आहेत, किती ग्रंथ आहेत. कारण आपलं त्याच्याकडे लक्ष नसल्यामुळे आपल्याला माहीत नाही. म्हणून या ठिकाणी जेवढे वृक्ष आहेत तेवढे वृक्ष असे असणारे उपकार करण्यासाठी या प्रत्येक तलावर आलेले आहेत, आपल्यावर उपकार करणारे आहेत. त्याच्यामध्ये चंदनाचं झाड आहे. चंदनाच्या झाडाला असं असणार एखादा माणूस गेला कुऱ्हाड घेऊन तोडण्यासाठी, त्या झाडाला तोडले तरी सुद्धा त्या कुऱ्हाडीला सुगंध काय करतो, चंदन देत असतो, सुगंधित करतो. त्याचे उपकार आहेत महाराज. स्वतः चंदन झिजत दगडावर, खरबड दगडावर असं असणार झिजत आणि आपल्या ते कपाळावर घातल्याचे थंड असं असणार काय करत. म्हणून या ठिकाणी त्याचेही उपकार आहेत. दुसरा एक असा असणार आहे हिरा नावाचा आहे. हिरा हिरा आपण बघितला नाही, फक्त नाव ऐकलं. हिरा सुद्धा प्रकाश देतो, पण तो प्रकाश अपुरा आहे महाराज. रात्रीच्या वेळेलाच प्रकाश दाखवतो, दिवसा ते सूर्याच्या तेजा पुढे दाखवत. एवढा जरी हिरा असा असणारा उपकार करणारा असेल पण संत उपकाराला ते पूर्ण होत नाही. प्रमाण दिले महाराजांनी. रवि चंद्र हीरा रवि दीप हीरा रवि दीप हीरा दाविती देखणे आणि अदृश्य दर्शने संतांच्या. सूर्य चंद्र हिरा दीप म्हणजे दिवा. दिवा सुद्धा आपल्याला प्रकाश देतो, त्याची उपकार आहे. पण हे जे काही यांचा प्रकाश आहे या प्रकाशामध्ये असणारी वस्तू दाखवतात, दिसणार दाखवतात. जर समजा त्या ठिकाणी वस्तूच नाही आणि कितीही दिवे आपण लावले तर आपल्याला काही दिसेल का? पण संतांचं तसं नाही महाराज. अदृश्य दर्शने संतांची. अदृश्य कोण आहे? भगवान आहे. भगवानाचं स्वरूप असं असणारा आपल्याला ते दाखवण्याची ताकद त्यांच्याकडे. आपण जर त्यांच्या संगतीमध्ये गेलो तर वेळ लागते का महाराज? संतांचे संगती आणि मनोमार्गगती अकळावा श्रीपती येते. असे संतांचे अनेक उपकार आहेत आपल्यावर. आता नद्यांचे उपकार फेडीत पाप ताप पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. आपलं पाप असं असणार जे काही झाले धूळ शेवटी असं असणार की नदी समुद्रापर्यंत वाहते आणि सर्वांवर उपकार करते. विठाला
आपल्यावर म्हणजे संत उपकार करतात. आपल्यावर आपल्या आईचे सुद्धा उपकार आहेत, गाईचे सुद्धा उपकार आहेत. गाय आपल्याला दूध देते का नाही? वासरं देते, त्याचे बैल होतो. आता बैलाचं काही राहिलं नाही तर म्हणा महत्व. ट्रॅक्टर आल्यामुळं काय झालं, बैल कमी झाले. पण खरी शेती जो करणार आहे, कसणार आहे, ती बैलाची शेती. बैलाच्या पायामध्ये लक्ष्मी आहे महाराज, त्या आपण बैल हाकलेल्या शेतामध्ये तिथलं पीक बघा. आणि ट्रॅक्टर सगळं जमीन दाबून टाकायला महाराज. आता ऊसामध्ये सुद्धा पाळीला ट्रॅक्टरच आहे, त्या मुळ्या सगळ्या चिकून चालल्यात खाली. भुसभुशीतपणा जमिनीमध्ये राहिलेला नाही. आता गायीचे उपकार आहेत. गाय आपल्याला दूध देते, मग हे दूध आपण वापरतो. पण गाय ही उपकारी आहे. गायीचं दूधही आपल्याला वापरायला परवानगी आहे, पण त्याला नियम घालून दिलेले आहेत. तुम्ही गरुड पुराण वाचा. 18 पुराणापैकी एक गरुड पुराण आहे. आणि त्या पुराणामध्ये वाचलं तर आपल्याला कळेल की गाय गेल्याच्या नंतर 2 महिन्यापर्यंत तिला 3 स्तनाचं दूध त्या वासराला सोडायचे. किती? 2 महिन्यापर्यंत 3 स्तनाचं दूध वासराला सोडायचे, 1 स्तनाचं दूध आपल्याला वापरायचे. ज्या वेळेला तो गायीचा बछडा 4 महिन्याचा होईल, त्यावेळेला 2 स्तनाचं त्याला आणि 2 स्तनाचं आपल्याला. असं करत करत ज्या वेळेला तो व्यवस्थित कार्याला लागेल, तोपर्यंत काय असते मला. माझ्यावर विश्वास बसत नसेल सांगण्यावर, तर तुम्ही गरुड पुराण घ्या आणि वाचत बसा, तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये काय. कारण ऐकून सांगितलेल्या गोष्टी त्या मलाही नाही जमत. कारण त्या प्रश्नाचा जर कोणी विचार केला, महाराज सांगा हे कुठे लिहिलंय, तर आमच्याकडे त्याचं उत्तर असलं पाहिजे महाराज. आता आमच्या जातीला माहित झाले, आम्हाला कोणी विचारित नाही, आम्ही भडभड करतो निघून जातो. म्हणून या ठिकाणी आपल्या नजरे खालून गेल्याशिवाय आपण त्या गोष्टीचा उच्चार करू नये, हे माझं तर मत आहे. म्हणून या ठिकाणी आईचे उपकार आहेत. आईचे कमी उपकार आहेत का? हो, मला सांगा. 9 महिने 9 दिवस त्याला पोटामध्ये सांभाळावं लागतं. त्या ठिकाणी त्या ज्या बाळांतपणाच्या व्यथा आहेत, त्या व्यथा तिला दुःख त्रास सहन करावा लागतो. बाळ जन्मल्याच्या नंतर मग काय त्याचं लालन पोषण करावं लागतं. नेमकी आई जेवायला बसली की ते शी तरी करते, नाहीतर सू तरी करते. शी सूच म्हणतात ना. आणि एखाद्या वेळेला जर मालकाजवळ दिलं, घ्या याला मी जेवण करते, नेमकं मालकापाशी द्यावं आणि त्यानं काय करावं, शी करावं. मला म्हणजे धर 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 अंगाला लागू देत नाही. मग ते आईनं जेवता जेवता उठावं, त्याला स्वच्छ धुवावं, मग व्यवस्थित दुसरे कपडे त्याच्या अंगावर घालावे. मग पुन्हा बाप म्हणते आणि इकडं आता आणि इकडं, मग घेते, मग बुकी घ्यायला बसते. जेवण करेपर्यंत सुद्धा त्या आईला असे असणारी काय आहे, त्रास आहे महाराज, सर्व काही त्रास आहे. म्हणून या ठिकाणी आईचे असे असणारे उपकार आपल्यावर आहे. आई थोर तुझे उपकार, अनंत उपकार आहेत आईचे. पण आईचे उपकार सुद्धा संतांच्या उपकारांना आईला हेच कळतं बाळाचं. रामकृष्ण. आईला हित कळतं बाळाचं, पण बाळाचं याच्यामध्ये आपण सांगायला त्याच्यात हितच आहे का अनहित आहे
हे तिला मात्र कळत नाही. ते शिकवते, प्रपंच शिकवते, व्यवहार कसा करावा शिकवते, सर्व काही शिकवते. पण खरा मार्ग एकच आई होऊन गेली, खरा मार्ग दाखवणारी. त्या आईचं नाव आहे मदालसा. महाराज काय म्हणते मदालसा? देह नाशिवंत. एक नंबरला आई मदालसा. मला वाटतं माऊलीनं 7 काहीतरी अभंग मोठे मोठे केलेले आहेत या मदालसा आईवर. नंबर 2 ला आई आहे गोपीचंद राजाची आई. या मदालसा आईनं काय केलं, ज्या वेळेला बाळ पाळण्यात होतं त्याच वेळेला उपदेश केला, म्हणून 1 नंबरला. आणि गोपीचंद राजाच्या आईनं उपदेश केला. केव्हा केला? 18,000 बायका केल्यावर. 18 म्हणजे 1800 बायका केल्यावर. एक यादी आहे बघा त्यांची, जुन्या काळातले राजे अनेक लग्न करायचे, त्याच्यामध्ये यादी आहे त्याची. 1800 गोपीचंदा, 700 राजा जनका, 1200 राजा जनका, 703 राजा दशरथा, 80,000 लंकानाथा. ही यादी आहे त्यांची. त्या गोपीचंद राजाला 1800 पत्न्या होत्या. किती होत्या? 1800. एके दिवशी त्या राजवाड्यामध्ये स्नान करत होता कोण? गोपीचंद राजा. मग कोणी पत्न्या त्यांना ते अंगाला उठणं लावायले, सुगंधित तेल लावायले, कोणी पाणी स्नान करायले, कोणी अंगावर टाकायले, कोणी अनेक शेवे शेवे. आणि ज्या वेळेला गोपीचंद राजाची आई वरच्या बदल्यावर होती आणि तिने असं वाकून खाली पाहिलं गॅलरी मधून आणि विचार करू लागले, महाराज आज माझा मुलगा एवढं राज्य वैभव भोगतोय, याची उद्या काय वाट लागणार आहे? राज्यांची नरक म्हणतात. म्हणून या ठिकाणी काय वाट लागेल? दुःख होऊ लागलं. आणि दुःखाच्या प्रसंगी त्या आईच्या डोळ्यामधून असे असणारे दुःखाचे अश्रू खाली टप टप पडत होते. त्यावेळेला चंदन लावलेलं होतं, थंड असं असणार त्याच्या अंगाला गोपीचंद राजाच्या. आणि मग हे गरम असे असणारे दुःखाचे अश्रू त्याच्या पाठीवर पडले. मग अशी रामायणामध्ये विषय होऊन गेला महाराज. तो मी सांगितलं, आनंद अश्रू या डोळ्यावाटा असे असणारे दोन्ही बाजूने अश्रू येतात. ज्या वेळेला माणसाला अति आनंद होतो, जर समजा एखाद्याचा मुलगा मरता मरता वाचला तर त्याला आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. ते म्हणजे या बाजूने येतात आनंदाचे अश्रू आणि ते थंड असतात. आणि ज्या वेळेला अति दुःख होतं त्याही वेळेला डोळ्यातून अश्रू येतात, पण या बाजूने येतात, गरम असत. म्हणून हे गरम असं असणारे अश्रू गोपीचंद राजाच्या पाठीवर पडले आणि गोपीचंद राजाने वर पाहिलं पाणी. हे गरम पाणी कुठून पडते? आई रडू लागलेली आहे. त्याच वेळेला तिथून उठला, सरळ वर गेला आणि आईला विचारू लागला, आई माझ्या या पत्नीपैकी तुला कोणी काही बोललं का? किंवा राज्यातला एखादा कोणी काही बोलला का? सांग, त्याच्या हातात जीभ कापतो. त्यावेळेला आईनं सांगितलं, बाळा मला कुणीही काही बोललेलं नाही. मला दुःख एकाच गोष्टीचं झालेलं आहे की तू एवढं राज्य वैभव भोगतोस, उद्या काय होईल? कारण एक छोटासा दृष्टांत सांगतो. हे वैभव भोगणं, श्रीमंती भोगणं तितकी सोपी नाही महाराज. वैभवातला माणूस एक ना एक दिवस असा असणार त्याला दुःख मिळणार. एक श्रीमंताचं घर आहे, त्याच्या घराला असं असणार, काय म्हणतात त्याला, आमच्या घराला नाही म्हणून विचारायलो, कंपाऊंड होत. आणि त्या
त्या गेटवर असा असणारा तो नोकरदार पहारेदारी कुठेतरी गेला आणि त्या आतमध्ये एखादा असा असणारा भिकारी घुसला. भिकारी आला, भिकारी गेट मधून आत आला. आत आल्यानंतर हा श्रीमंत माणूस त्याची पत्नी केळं खाऊ लागली. केळं झरोक्यामध्ये बसून, गॅलरीमध्ये झरोका बांधला होता, आपल्या भाषेमध्ये झोका किंवा बंगई. त्या बंगईवर बसून असे असणारे केळं खाऊ लागले आणि केळाचे सालपट खाली टाकू लागले. मग हे भिकारी काय करू लागलं, ते सालपाट उचलू लागलं महाराज आणि त्याला थोडा थोडा गर राहतो शिल्लक, याचं दातांवर खाऊ लागलं. त्यावेळेला त्या श्रीमंत माणसाने पाहिलं की आपल्या गेटच्या आतमध्ये असा असणारा एक भिकारी कसा आला. पहारेदार कुठा गेला, वॉचमॅन कुठे गेला. त्यावेळेला वॉचमॅन आला तितक्याच वेळात आणि त्या वॉचमॅनला सांगितलेला धक्के देऊन असा असणारा मारत बाहेर काढा. हो, ते वॉचमॅन त्याला दंड्याने छान लागलं महाराज. याने रडावं का हसावं. भिकारी हसू लागला. त्यावेळेला त्या श्रीमंत माणसाने विचारलं, ए भिकाऱ्या, अरे हा तुला काठीनं मारतोय आणि तू का हसतोय, रडायला पाहिजे. त्यांनी सांगितलं एकच, मला सालपाट मी खाल्ले, मला एवढा काठीनं मार मिळालाय, तू तर आतला गाभा खाल्लास, तुझी काय वाट लागेल. हे वैभव तेवढाच असणार, कामाची काम असं असताना त्याचा वापर करावा, लय शिल्लक असेल तर परोपकार करावा. म्हणून या ठिकाणी असं असणारा त्या गोपीचंद राजाच्या आईनं सांगितलं, बाळा की आता बस कर, आता इथून हा प्रपंच व्यवहार राज्याचा त्याग कर आणि स्वतःचं हित बघ. आणि त्याच आईच्या म्हणण्यानुसार त्या गोपीचंद राजाने लगेच संन्यासाचे असे असणारे वस्त्र धारण केले, संन्यासी बनला. आईनं सांगितलं मला खरं वाटणार नाही, तू जाशील आणि परत येशील. सोपं आहे का तेवढं संन्यास घेणं. अजून घरामध्ये दोघांचं भांडण होत होतं नवरा बायकोचं. आता तुम्ही मला हे सांगायला, हे सांगायचं गरज आहे महाराज. हे नाही सांगितलं तुम्ही म्हणाले कीर्तनकार कुठला होता रे ते, त्यानं काही सांगितलं नाही. भांडण होत होतं रोजच आणि रोजच यांनी म्हणायचं मी संन्यास घेईन. पत्नीला काय म्हणायचं, मी संन्यास घेईन. आता तिला वाटायचं बरे आपल्याला आधार आहे, कशाला याला काय म्हणायचं, ती बोलत नव्हती. पण एक कंटाळून गेली महाराज. एके दिवशी म्हणजे जरूर घ्या संन्यास. हा निघाला महाराज. निघाल्याच्या नंतर एका जंगलामध्ये गेला. त्या ठिकाणी तपस्वी योगी साधू असा असणारा बसलेला होता. त्याला सांगितलं महाराज मी आलो, मला संन्यास घ्यायचा आहे. त्याने सांगितलं, विचारलं का सगळ्यांना, मनाचा विचार केला का. ते बोलला हो, सगळा परित्याग केला, मी सगळ्यांचा त्याग केला, मला आजपासून संन्यासी व्हायचे महाराज. ते बोलले थांब, कारण जो खरा गुरु आहे तो शिष्याची परीक्षा घेतल्याशिवाय त्याला शिष्य बनवत नाही. आणि जे पैशाच्या लालची आहे ना ते शिष्य कसा येऊ द्या, त्याला शिष्य बनवत देते. आणि कानात सांगते, त्याच्या काय मंत्र सांगते ते त्यालाच माहित. आता आपल्या महाराज मंडळीचं उघडा मंत्र दिलं, ठीक आहे ना. उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा. पण हे गुरु मधली एक जात आहे ती गुरुची, कानात सांगणारी. अशा प्रकारे असो गेला तो. आणि दुपारची वेळ झाली महाराज. दुपारची वेळ झाल्यानंतर पोटामध्ये भूक लागली. यांनी विचारलं महाराज मला भूक लागलेली आहे, इथं काय खायचं आता, कुठेही स्वयंपाक. त्यांनी सांगितलं भाऊ इथं स्वयंपाक होत नाही म्हणले. त्या टोपलीमध्ये असं असणारे काय लाडू आहेत, लाडू. ते म्हणला बुंदीचे का. त्यांनी सांगितलं बुंदीचे नाही. कशाचे आहेत. त्यांनी सांगितलं लिंबाच्या पाल्याचे आहेत. कुठून असे असणारे लाडू बनवलेले आहेत, त्याच्यातलं लाडू खाय, पाणी पे, भूक भागे. गेलं महाराज. भुकेच्या पोटी माणूस जातो. त्यांनी घेतला हातामध्ये, तोंडात घातल्याबरोबर वकारी आली महाराज. लिंबाचा पाला खाणं सोपं नाही. टाकून दिला आणि सांगितलं महाराज
मला ते लिंबाचा लाडू नाही जमला. त्याने सांगितलं हे तुझं उचल म्हणले पसारा सगळं. तर उचल आणि सरळ घराकडे जा. सकाळी गेलेलं होतं महाराज, थांबल्या देऊ लागलं. कसं तरी 4-5 वाजता मंदिरावर येऊन बसलो हनुमंतराय. आता घरी जावं कसं? सकाळी संन्यास घेतो म्हणून निघालो आणि परत घरी जावं तर पत्नीच्या समोर अपमान आहे. जावं कसं याचं डोकं लावू लागलं, विचार करू लागलं. तितक्याच वेळामध्ये त्याच पोरग म्हशी घेऊन आलं. म्हशी शेतातून म्हशी घेऊन आलं. याच्या डोक्यामध्ये एक युक्ती आली महाराज. त्यांनी काय केलं, उठला आणि म्हशीच्या शेपटाला असं धरून म्हैस पुढे चालू लागली. आता हे माग ओढू लागला. आता मला सांगा, म्हशीची शक्ती अपाट आहे. त्याला ओढल्यानं म्हैस रोखल्याला म्हैस पुढे घेऊन जात होती. पण जात असताना शेजारी पाहू लागले आणि काय म्हणू लागला तो, आग आग म्हशी आणि मला घरी का. तसं म्हणू लागली कोण गोपीचंदाची आई, मला खरं वाटत नाही बघा. तू काय कर, तुझ्या 1800 पत्नी आहेत, त्यांच्या समोर झोळी पसर आणि भिक्षा माग. भिक्षाम देई माते असं मन म्हणले. पत्नीला काय म्हणायचंय, आई म्हणायचंय. आणि त्या पत्नीच्या समोर आई म्हणून त्या भिक्षा मागायला लावली. आणि त्यावेळेला गोपीचंद राजा संन्यास घेतला त्याने. अशी 2 नंबरची तुमची आमची आई हे शिकवत नाही. म्हणून संत उपकाराला शास्त्राने ती पुरत नाही. आता अनेक तुम्हाला मगाशी सांगितलं अनेक वृक्ष आहेत. एक स्वर्गातलं झाड आहे, वृक्ष आहे, त्याचं नाव आहे कल्पवृक्ष. कल्पवृक्ष आहे. त्या कल्पना केलेली देणारा वस्तू असं असणारा ते वृक्ष आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसाला आणि काय उणे त्याला सांगा कोण. अहो तुम्ही त्या झाडाखाली बसल्याच्या नंतर कुठलीही इच्छा करा, तुम्हाला ती देतो. असं योगा असं आहे महाराज. एका रस्त्यामध्ये ते झाड आहे कल्पवृक्षाचं. उन्हाळ्याचे दिवस आहेत. पांथिकाचा असणारा रस्त्यांनी चालला होता. उन्हाळा आहे, ऊन लागू लागलं, तहान लागली. पाणी तर नाही म्हणलं, इथं झाड दिसतंय गार सावलीचं, बसावं थोडं 10 मिनिटं विश्रांती घ्यावी. पुढे चालावं. बसल्याच्या नंतर थंडगार सावली होती. मला पाणी जर प्यायला असतं तर बरं झालं असतं. लगेच पाण्याचा हंडा ग्लास त्याला मोग पिला महाराज. पाणी थंड पाणी पिला. मला सकाळपासून पोटात काही नाही, पाणी टोचत आहे. अन्न जर पोटात नसेल, नुसतं पाणी जर पिला तर पाणी टोचते. मला जेवायला असलं तर बरं झालं असतं. लगेच पंचपक्वानाचं ताट समोर आलं महाराज. जेवलाय हे एवढं जेवला आणि जास्त जेवण झाल्यामुळे मग काय होते, थकवा आलेला होता, झोप येते. अन्नाची त्याला काय झाली, नशा चढली महाराज. मला इथं आता अंग टाकायला पाहिजे. अंग टाकलं पण पाठीला खडा रुतला महाराज. मला जर हातरायला काही असतं तर बरं. अंग लगेच गादी आली. मग उशीही आली. झोपला. म्हणला एकटं काय झोपायचं, कोणी गुणगुण करायला असतं तर बरं झालं असतं. ती लगेच अशी असणारी स्वर्गातली परी आली महाराज. त्यांना असा विचार केला, मी ज्या ज्या आतापर्यंत कल्पना केल्या त्या पूर्ण झाल्यात. कदाचित या ठिकाणी, या वृक्षावर, या झाडावर भूत तर नसेल. बाईच भूत झालं महाराज. मला भूत झालं. हो भूत आहे, पण खाणार तर नाही. खाऊनच घेतला महाराज. माझ्याकडे काय म्हणतात, देत कल्पवृक्ष देत, पण त्याला कळत नाही मागणाऱ्याच्या याच्यात हित आहे का अनिहित आहे. म्हणून ते संत उपकाराला पुरत नाही महाराज. म्हणून या ठिकाणी अनेक मला वाटतं
म्हणून या ठिकाणी आपली वेळ संपलेली आहे. आता एकच मुद्दा सांगतो, फरक सांगतो फक्त. महाराज शेवटी म्हणले संतांच्या उपकारामध्ये एक तत्व आहे. तुका म्हणे नुरे उरी नुरे आणि ते खरे उपकार. संतांच्या उपकारामध्ये उरी नसते. उरी उरी कळते ना, आपण शेतकरी आहोत. उरी कशाला म्हणतात? जर खड्डा असेल, पुढे चढ असेल, बैलगाडी त्या खड्ड्यात उतरली, पुढे चढ आहे, त्याला आपण काय म्हणतो? उरी म्हणतो. ती उरी संत उपकारामध्ये म्हणजे शिल्लक काहीच ठेवत नाही. ते बाकीच्या उपकारामध्ये उरी आहे म्हणजे कुठेतरी ते अपुरी आहेत आणि पूर्ण उपकार असे असणारे कुणाचे आहेत? ते म्हणजे संतांचे आहेत. विठोबा रखुबा पुढे गेलेले आहेत. तुमचे 10 मिनिटं मी वेळ वाया घालवला महाराज, त्याच्याबद्दल क्षमा सांगा. दुसरीकडे वेळ आपल्याला सहन होतो, किती झालं, पण या ठिकाणी ते सहन होत नाही. असो, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याची भावी उत्तराई, ठेविता हा पाय जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुमीची चित्ती, देशामध्ये येती सांभाळीत. करुणे त्याची केली कटकट, वाकुडी की नीट देव जाणे. बोलिलेले लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे करा क्षमा. राज महाराज तुम्ही सिद्ध. कुणाला पटलं असेल, कुणाला नसेल पटले. ज्या नाही पटलेल्या गोष्टी माझ्या मला परत द्या, आणि एखादी जर पटलेली असेल तर घ्या, त्याच्याबद्दल काही नाही. नाहीतर सगळे घेऊ नका, त्याच्याबद्दलही काही नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी असं असणारे मला जमेल तशी मी या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून या ठिकाणी आजची ही सेवा आपले अण्णा मारुतराव अण्णांनी फोन केला. या ठिकाणी मला या मंडपामध्ये ही सेवा करण्याचा योग आलेला आहे. आता अण्णाची काही माझी आता नवीन ओळख नाही. मला वाटतं जवळपास 20-22 वर्ष झाले आमचे ते मला ओळखतात. पण ह्या योगायोगाच्या गोष्टी असतात. आतापर्यंत सेवा करण्याचा योग आला नव्हता. वेगळी वाटी सेवा त्यांनी बोलावून या ठिकाणी केलेली आहे. सर्व भजनी मंडळ या ठिकाणी असणारे आमचे विणेकरी चोपदार, इकडे असे असणारे हे आमचे भास्करराव अण्णा आहेत. तिकडे आमचे असणारे दत्तराव पारवे. या तुम्ही सर्वांनी मिळून हे या ठिकाणी उभं केलेलं म्हणजे काय आहे? बुजवण. बुजवण त्याला काय म्हणतात? बुजवण. या बुजवणीला साजरं करण्याचं कार्य तुम्ही केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ही कीर्तन सेवा या ठिकाणी संपलेली आहे. ज्ञानेश्वर जनार्दन बुवा आरळकर त्यांना साथ करतील सुभाष बुवा पावडे पुईनीकर. तुका बोलवाच हे रोजची तुका बोलवाच हे रोजची तुका
विठ्ठल जय जय राधे विठ्ठल